तर नमस्कार मंडळी, जय खानदेश. धुळ्यातलं पहिलं मैदान नंदाडे येथे पार पडलेलं आहे आणि त्या मैदानाचा एक नंबरचा मानकरी सोनालीताई यांचा हुकमी एक्का. आणि या बैलाने खरोखर ताईंचं नाव म्हणजे कमी दिवसात एकदम टॉपला न्यायचं काम केलेलं आहे. बरं, नमस्कार ताई. नमस्कार राजू. नमस्कार. काय सांगणार, आपलं एक्कावतचं नियोजन तुमच्या हातात आहे? नियोजन म्हणजे माझ्या हातात नाही, हा. आमच्या पूर्ण टीमच्या हातात आहे. पूर्ण टीमच्या हातात आहे? माझं नाही नाव घेऊ शकत नाही मी का? हा हा हा. बरं, काय सांगणार एक्काबद्दल आज? एक्का ना हा हा आज आमचं मनासारखा पळाला हा. आणि त्याच्यामध्ये मालकीनबाईचा बर्थडे पण होता, बरोबर. तर एक नंबर केला म्हणजे मग सांगायचीच गोष्ट नाही हा. डायरेक्ट. तर बघू शकता सोनालीताई त्यांचा वाढदिवस होता आणि त्या वाढदिवसाचं गिफ्ट एक्काने दिलेलं आहे सोनालीताईंना. कारण एक नंबर करणं म्हणजे सोपं नाही. वाढदिवसाच्याच दिवशी त्यांचा एक नंबर झाला. बरं, आजचा काय आनंद आहे ताई? द्या त्यांच्याजवळ माहिती द्या. आजचा आनंद सांगा. आजचा आनंद का हा. माझ्या वाढदिवसाचं गिफ्ट समाधान आणि एक्काने दिलं लय हा. म्हणजे एवढी खुशी झाली. तर आजपर्यंत माझा बर्थडे असा झालाच नाही, डीजे लावून तर अजिबात नाही झाला. नाही का? हा हा हा. म्हणजे एक्काने ते तुमचं म्हणजे स्वप्न पूर्ण केलं बा. केलं स्वप्न. हा हा. आणि याच्यासोबत कुठला बैल होता? सुंदर सुंदर. गणेशपूरचा गणेशपूरचा सुंदर हा. होता. त्यांना पण बिचाऱ्यांना साथ दिली. असं आहे. बरं शुभम दादा, काय सांगणार आपल्या एक्काबद्दल? बरं, बैलाचं सांगण्याचं म्हणजे बैल आतून बाहेरून कुठून कसा आला तरी बैलला जी जी तीच गती होती. हा. आणि सांगण्याचं आज असं वाटत होतं आम्हाला की आज ताईंचा बर्थडे पण होता. हा. आणि एक नंबर म्हणजे आज आम्ही मैदानात येताना आजूदादांनी पण सांगितलं होतं, पूर्ण आमचे 3 मुजी दादा वगैरे आन्सर वगैरे त्यांनी सांगितलं होतं. आम्हाला अपेक्षा होती गट काढले तेव्हाच हा हा की आज गाडी काहीतरी करेल. बरोबर. पण सेमीला आमच्या बैलाचं थोडी दुर्घटना घडली हा. की सेमीला गाडी पळून आली आणि पुढे रान थोडं कटाडीचं रान आहे. बरोबर. पुढं बैलाच्या पायाला लागलं मागच्या पायाला. हा हा बैल अक्षरशः 3 पायावर तुम्ही मागे बघू शकता, 3 हा. पायाला बैल झाला होता. तर आम्हाला अपेक्षा नव्हतं की बैल आम्हाला इतकं मोठं गिफ्ट दिलं आज बरोबर. एक नंबरचं. हा, बैलाने म्हणजे आज ते करून दाखवलं. बैल अक्षरशः आज पळताना बैल 3 पायावर पळालाय. 3 हा. पायावर बैल पळून सुद्धा आज एक एक नंबरचा नंबर मानकरी केलेला झाला. आहे. एक नंबरचा फक्त मानकरी. सोनाली त्यांच्यासाठी. बस ते हा. सगळ्या पूर्ण टीम साठी पळाला आहे तो आज. हा. एक तर त्यांच्या म्हणून नाही की सगळ्यांसाठी पळालाय. बरोबर. आणि बैल आतापर्यंत पोहतोय की सगळ्यांच्या नियोजनामध्ये बरोबर. पोहतोय. म्हणजे हा. ताईंचं नाव इतक्या कमी दिवसात वरती येणं म्हणजे खरंच ताईंना एक हिरा लाभलेला आहे. हिरा म्हणजे असं आहे की खोंड आता दुसरा आहे. हा हा. दोन दुसरा दाते. असून दोनच दात आहे. 2 दात असून ओपनच्या मैदानात पोहतोय आणि बैलाचा आतापर्यंत सलग तिसरा गुलाल हा. आहे. हो. एक नंबरचं 3 एक झाले. नंबर याच महिन्यात म्हणजे ते ह्याच हप्त्यालाच पकडा की मागचा एक नंबर झाला हा, हा. आणि आता आजचा एक नंबर झाला. बरोबर. हो. तर बघू शकता मित्रांनो, म्हणजे एकाने खरोखर ताईंचं नाव वर्चस्वाला कमी दिवसात- न्यायचं काम हो. करतोय आणि पुढे पण असंच नेणार आहे. कारण पूर्ण आपले खानदेश भागातले ताईं ते केव्हाही बघा एकाचं नाव न घेता सर्वांचं नाव घेता की आमच्या खानदेश भागातले जे गाडा मालक आहेत, गाडा मालकांचा पूर्ण एकदम सपोर्ट आहे ताईंना. त्याच्यामुळं हो. ताईंचा एक्का एकदम सर्वांना म्हणजे दाखवून देतोय की मी आहे बा अजून. आणि आम्हाला सगळ्यांना पण वाटतं की आज आपल्या खानदेश भागातील पहिली गाडा मालकीने बरोबर. त्यांनाही आपण काहीतरी म्हणजे नवीन आहे क्षेत्रात बरोबर. त्यांना म्हणजे आपण काहीतरी म्हणजे आपल्याकडनं जेवढी मदत होईल तेवढी तेवढी मदत करायची. आम्ही करतोय. म्हणजे बघू असं शकता आहे. मित्रांनो, आपल्या खानदेश भागात जर अजून काही गाडा मालकीना तयार झाल्या तर भरपूर म्हणजे गाडा मालक आपल्या बैलगाडी क्षेत्रात भरपूर जण सहकार्य करतात आणि प्रत्येक मैदानात ताईंचा आदर सन्मान होतो आणि हो. सत्कार देखील होतो. होतो. हा. आणि बरं. मागे जेवढी टीम आहे हा हा. म्हणजे प्रत्येक मैदानात इथपर्यंत पण होती, इथून पुढे पण राहणारच आहे. बरोबर, राहणारची. हो, काही तर बघू शकता मित्रांनो, आपल्या एक्काने ताईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि एक नंबर करून दिला. नक्कीच असा आपला एक्का परत भरपूर वेळेस गुलाबात राहो. बरं मुज्जिद दादा, काय सांगणार आपल्या एक्काबद्दल? एक्काने कारण आज सुट्टी मेकर तुम्ही होते, सुट्टीच्या वेळेस काय समजलं तुम्हाला? काय गाडी चांगली पळाली, गटाला पण चांगली पळाली, हा. सेमीला पण चांगली नाही, पळाली. सुट्टीच्या वेळेस काय अनुभवायला भेटलं? सुट्टीला काय नाही, चांगला आहे, शांत आहे वासरू, हा हा हा. काही विषय नाही त्याचा. नाही का? तर बघू शकता आपल्या खानदेश भागातील गोरगरिबांच्या बैलाची सुट्टी मेकर मुज्जिद दादा, अन्सार भाऊ आणि आपले मकरंद दादा, असे मुकेश दादा ते राहून गेले काय आजू भाऊ ते, म्हणजे पूर्ण टीमच आहे की जे खंबीरपणे आपल्या खानदेश भागातल्या गाडा मालकांच्या गाडींजवळ खंबीरपणे उभे राहतात. फक्त काही वेळेस त्यांच्या गाड्या जर राहिल्या तर ते पोहोचत नाही. ड्रायव्हर कोणतं? समाधान. हा बघा, मूर्तीलान पण कीर्तिमान असा आपला समाधान भाऊ. समाधान भाऊनी म्हणजे नावच आपला खानदेश भागात एकदम टॉपला नेलेलं आहे. कारण तब्येत बघितली तर एकदम बारीक आहे पण कीर्तिमान. छोटी पण काल पण नंबर केला आणि आज पण नंबर केला. बरं, काल चक्कर आले ते. हा, किती गाड्या आणल्या आज? आज काय 2-3 गाड्या आणल्या, बाकीच्या सेमीला मार खाण्यात काही गाड्या.
हा हा गाडीवर जोरात. या गाडीवर गॅरंटी होती. हा हा या गाडीचा विषय असा होता, ताईला गिफ्ट देणं होतं मला. बरोबर. त्याच्यामुळे मी गाडी एकदम जीवाचा रान करून गाडी आणली. हा हा बघू शकता मित्रांनो, एकदम म्हणजे सहकार्य दिलेलं आहे. एका मागे म्हणजे जर गिफ्ट द्यायचं जर 50% जो हक्क आहे तो आपला वांद्रा ड्रायव्हर, म्हणजे त्यांचं नाव समाधान आहे, पण सर्वांनी फेमस केलेलं आहे वांद्रा ड्रायव्हर म्हणून. पण काही विषय नाही, असंच सहकार्य तुम्ही करत राहा आणि आपला एक कडवान नेहमी गुलालात राहील. घ्या अजून दादा माहिती घ्या. सांगा. नमस्कार बोला. असं या मोकळ्या द्या. विषय असा या बैलगाडी क्षेत्रामधला, हा हा बैल पळून पण चालत नाही, हा त्याला ड्रायव्हर पण चांगलाच लागतो हा हा आणि त्याला सुट्टी मेकर पण चांगलाच लागतो. बरोबर. म्हणजे सुट्टी मेकर असे भारी भेटले हा हा का ते नंबरातच घालते डायरेक्ट बैल. बरोबर. म्हणजे खालून बुडातून एकदम चांगल्या प्रकारे आणि सुट्टी आपला करून. खानदेश भागातला प्रसिद्ध ड्रायव्हर हा हा समाधान समाधान भाऊ. गणेशपूर, हा हा त्याने एक नंबर केला या गाडीवर. म्हणजे ड्रायव्हर मुळेच 75% सहकार्य. आणि आता याच्यानंतर आहे ना 2 शब्द आहे ना आपले खानदेश भागातले, समालोचक. जळगाव जिल्ह्यातले या समालोचक सचिन दादा या. तर बघू शकता. यांचीच मेहनत आहे. आणि या या. नमस्कार या, माहिती घ्या. बरं आज काय मैदानाबद्दल काय सांगणार? आजचं मैदान कसं पार पडलं? खूप छान प्रकारे मैदान झालं. हा हा असं वाटत होतं की इथं खूप त्रास होईल, कारण मागच्या वर्षी इथं 7 ते 8 लोक टाक्याखाली सापडले होते. हा हा परंतु गावकऱ्यांनी खूप सपोर्ट केला हा. आणि उत्कृष्ट पद्धतीने हे मैदान झालं. मैदान झालेलं आहे. आणि या इथल्या पाटींबद्दल काय सांगणार? पाट्या पण छान होत्या ना. आणि धुळ्या भागातलं पहिलं मैदान आहे, तर पहिल्या मागच्या मैदानाचे वर्षी 3 मैदान झाले. नाही 3 पण मैदान झाले. खानदेश मागच्या भागात वर्षी या आणि वर्षी 4थं नवीन मैदान सुरुवात आहे. झालेली आहे मैदानाला, आणि पहिलं मैदान आहे खानदेश भागातलं. हा. काय सांगणार? कारण इतकं म्हणजे खानदेश भागात एवढा नाद नाहीये आपल्या धुळे जिल्ह्यात, तरी एकदम चांगल्या प्रकारे नियोजन केलेलं आहे. तर नंदाळ्यावाले जी कंपनी त्यांच्याबद्दल काय सांगणार? नंदाळ्याच्या कंपनीवाल्यांनी कमीत कमी आता धुळ्याचे ते प्रॉपर म्हणायला गेले. हा, हा, आणि आपली ही जी बैलगाडा संघटना आहे हा, ही जळगाव जिल्ह्यापुरती मर्यादित ठेवलेली होती आपण. बरोबर. पण त्या धुळ्याचे जे असताना सुद्धा आम्हाला जळगाववाल्यांना मान दिला हा हा आणि त्यांनी आमच्या नियमानुसार मैदान केलं. बरोबर ठीक आहे, ते म्हणे इथं गाड्या कमी नोंद होता, 100 रुपये नोंद आम्ही जास्त घेणार आहे, बरोबर. तुम्हाला योग्य वाटत असेल तर आमच्यासाठी प्रयत्न करा. हा हा मग ते म्हणे आम्हाला ढाल पण देऊ गटपासला. बरोबर. त्यांनी गटपासला सुद्धा विशिष्ट प्रकारे एकदम अतिशय चांगली प्रकारची ढाल दिलेली आहे. ढाल दिलेली आहे. हो. म्हणजे आणि आपल्या अखिल भारतीय बैलगाडा संघटना जळगाव जिल्ह्याच्या नियमानुसारच हे मैदान केलं. मैदान झालेलं आहे. हो. तर बघू शकता मित्रांनो, असंच मैदान आपल्या धुळे जिल्ह्यात कायम होत राहू. आणि एवढं चांगलं नियोजन नंदाळवाल्यांनी केलं होतं. खरंच त्यांना मानलं, कारण आपल्या धुळे जिल्ह्यात एवढं चांगल्या प्रकारे नियोजन कधी झालेलं नाही आहे. आणि ते नियोजन नंदाळे जी मंडळी आहे, त्यांनी लावून दाखवलेलं आहे. बरं आता एकाबद्दल काय सांगणार? एका काय कमी दिवसात चर्चेत कारण आलेला आज आहे. ताईचा वाढदिवस होता आणि आणि सर्वात वाढदिवस महत्त्वाचं मालकिनीचा बर्थडे होता. हा 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 आणि बर्थडेच्या दिवशी सर्वात मोठं हा हा यश दिलं आज बैलाने. बरोबर याच्या पुढे बैलाकडून कोणती अपेक्षा ठेवणार आपण? बरोबर बरोबर. ओपनच्या मैदानात दुसरा पळाला हा हा म्हणजे आणि 1 नंबरचा मान मिळवला. मान मिळवला. हो. बरं याच्या आणि सोबतच्या तसं बैलाचं नाव तुम्हाला काय? एक सांगतो, जसं या बैलगाडा क्षेत्रामध्ये जी संघटना तयार झाली, बैलगाडा संघटना जळगाव जिल्ह्याची, हा हा तसे तुम्ही 2 लोक युट्यूबर हा हा अतिशय प्रत्येक मैदानात सहभागी राहता. जो गटपास होईल किंवा फायनलला गुलाला नवीन गोरगरिबांचा चेहरा जो काही ठिकाणी आमच्याकडनं चुकून एखाद्या व्यक्तीचं नाव न घेतलं जातं, बरोबर बरोबर. परंतु प्रत्यक्षात भेट देऊन तुम्ही सर्वांची मुलाखत घेता. हा. हे खूप मोलाचा सिंहाचा वाटा आहे तुमचा. नक्की. नाही, असंच आपण सहकार्य तुमचं आपल्या- नेहमी असू द्या. आपल्या खानदेश भागातल्या सर्व बैलगाड्या, जेवढे बैलगाडी मालक आहेत तेवढ्यांच्या बैलांचं म्हणजे आपण वरती आणायचा प्रयत्न करतोय. कारण आपल्या खानदेश भागात युट्यूबर नव्हते, पण तो मग आपण विचार केला आपल्या खानदेश भागात युट्यूबर नाही आहे, मग आपल्या खानदेश भागातील बैल कसे वरती जातील, त्या हिशोबाने मग मी हे बैलगाडी क्षेत्रात आलेलो आहे. आपल्याला या यूट्यूब चॅनलचा 1 रुपया मात्र फायदा नाही आहे. फक्त आपल्या खानदेश भागातले जे बैल आहेत ते टॉपला जायला पाहिजे आणि लोकांना समजायला पाहिजे की खानदेश भाग पण कुठलं कमी पडत नाही आहे. म्हणून आपण हे यूट्यूब चॅनलचं थोडं लाईन धरली आणि आपल्या खानदेश भागातल्या बैलांना आपण सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. बरं आता एका सोबत जो बैल होता त्याच्याबद्दल पण सांगा. एक्का बैल जो बैल पळाला त्याच्यासोबत, हा हा तो हिंद केसरी हरण्याच्या दावणीतला बैल आहे. हा हा ज्या बैलाने अखंड महाराष्ट्रामध्ये हा हा. घोड्याबैल क्षेत्रामध्ये आपल्या चाळीसगाव जिल्ह्याचं
नाव केलं हा असा हरण्या आहे. हा हा आपला जो गौतम भाऊ सोनवणे. सोनवणे यांचा जो शिवा पळायचा हा त्या शिवामध्ये यांचा कुठं गेले ते भैया भाऊ गेले हा भैया भाऊ पाटील गणेशपूर यांचा हरण्या पळायचा. हा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये बाहेरून गाडी विजय करायची ते. हा आज त्याच दावणीला हे हत्यार तयार झालंय सुंदर सुंदर. नावाचं. बरं ते अतिशय आता आहे का इथं गेले का पहिलंच मैदान आपण खानदेशमध्ये माझ्या मते तिसरं मैदान असेल पाटणा केसरी. हा हा त्या मैदानात स्वतःची गाडी पळवली ती सुंदर आणि हरण्याची गाडी. बरोबर त्या मैदानामध्ये घरची गाडी पळवली होती आणि त्यावेळेस भूषण ड्रायव्हर गणेशपूरचा असं होता. हा हा त्यावेळेस 2 नंबरची मानकरी शाहीनची मानकरी झाली होती. झाले होते त्यावेळेस अक्षरशः डोळ्यात म्हणजे अश्रू आलेत त्या माणसाच्या. म्हणजे पहिलंच मैदान होतं ज्या वेळेस शुभम दादा ज्या वेळेस त्या माणसाला जी राहिलेली रक्कम असती 20 ते 22 15 ते 20 हजार हा, ती हा. भरण्याची कॅपॅसिटी नसताना त्याला म्हटलं नाही आपल्या बैलांनी 1-2 नंबरचा मान घेतलाय शाईन घेतली बरोबर तू काही पण कर हा, हा. शाईन तुला घ्यावाच लागेल तुझ्यासाठी मी कंजेक्शन देतो. जवळजवळ त्याला 4-5 हजार रुपयाची सूट द्यायला लावली मी हा, गाडी हा. देण्यासाठी. बरोबर. हा 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 तो खर्च कमी करून ती गाडी देण्यात आली ती. बरोबर म्हणजे तेव्हापासून सुंदर खूप चर्चेत होता पण काही कारणास्तव मध्यंतरी काहीतरी प्रॉब्लेम असेल त्यांचं हा हा वैयक्तिक घरगुती थांबेला होता बैल. बरोबर आणि जेव्हापासून बैल पळायला लागला हा. समाधान भाऊचं ड्रायव्हिंग राहतं नेहमी. बरोबर तसंच गणेशपूरचे भूषण ड्रायव्हर भूषण ड्रायव्हर हे 2-3 ड्रायव्हर आहे खूप अतिशय प्रेमळ स्वभावाचे. प्रेमळ स्वभावाचे आणि आपल्या ज्याने आवाज दिला त्यांच्या गाडीवर बसायला हो. लगेच हजर राहतात हो. असं चालेल ठीक आहे असाच आपला जो धन्यवाद एका आहे- दादा. धन्यवाद धन्यवाद असाच आपला एक कायम फायनल आणि तुम्हाला एक हीच आग्रहाची आपली एक प्रार्थना आहे. विनंती करतो. हा हा आपल्या बडगाव तालुक्यामध्ये गोपाल डिजिटलचे जे लाईव्ह गट निघत नाही हा. जसं तुम्ही आता प्रत्येक बैलाचं नियोजन कसं गुलालात गेला काय गेला हा, हा. त्या प्रकारे करताना फक्त गट लाईव्ह काढण्यासाठी तिथं जात जा एवढी विनंती करतो. नक्कीच नक्कीच मी स्वतः प्रयत्न करेन तिथं जायचा चालेल ठीक आहे धन्यवाद